समास 4. विवेक वैराग्य निरूपण. विवेक आणि वैराग्य ही परमार्थाच्या रथाची दोन चाके आहेत. दोन्ही योग्य प्रमाणात असले म्हणजे मोठा सुरेख परमार्थ साधतो. त्याचे वर्णन इथे आढळते. तसेच सुरुवातीला नुसते वैराग्य किंवा नुसते शब्दज्ञान असेल तर काय होते तेही येथे दाखवलं आहे. विवेक म्हणजे आपल्या ध्येयाविषयी सुस्पष्ट कल्पना, ते साधण्याचा योग्य मार्ग समजून घेणे, जगाचे प्रपंचाचे बदलते रूप इत्यादी विषयीचे स्पष्ट ज्ञान असणे. तर वैराग्य म्हणजे आपल्या देहासकट सर्व दृश्याची आसक्ती नसणे, त्यात मनाने कोठेही गुंतून नसणे. असे दोन्ही ज्याला साधले तो अत्यंत भाग्यवान पुरुष होय. श्रीराम महद्भाग्य हातासी आले, परिभोगू नाही जाणितले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले, परी विवेक नाही. आदळते आफळते, कष्टी होते दुःखी होते, ऐकते देखते येते, वैराग्य तेणे. नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे साकडी, संसार सांडून देश धडी, होये तेणे. तो चिंतेपासून सुटला, पराधीनते पासून पळाला, दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा. परी तो होऊ नये मोकाट, नष्टभ्रष्ट आणि चाट, सीमाच नाही सैराट, गुरु जैसे. विवेके विण वैराग्य केले, तरी अविवेके अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोहीकडे. ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिणेची झाले व्यर्थ, अविवेके अनर्थ ऐसा केला. का व्यर्थची ज्ञान बडबडिला, परी वैराग्य योग नाही घडला, जैसा कारागृही अडकला, पुरुषार्थ सांगे. वैराग्ये वीण ज्ञान, तो व्यर्थची साभिमान, लोभदंभे घोळ सून, कासा विष केला. श्वान बांधले तरी भुंके, तैसा स्वार्थ मुळे थिंके, पराधिक देखो न शके, साभिमाने. हे एके विण एक, तेणे उगाच वाढे शोक, आता वैराग्य आणि विवेक योग ऐका. विवेके अंतरी सुटला, वैराग्ये प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निस्संग योगी. जैसे मुखे ज्ञान बोले, तैसीच सर्व क्रिया चाले, दीक्षा देखोनी चकित झाले, सुचिष्मंत. आस्था नाही त्रैलोक्याची, स्थिती बाणली वैराग्याची, यत्न विवेक धारणेची, सीमा नाही. संगीत रसाळ हरिकीर्तन, ताळबद्ध तानमान, प्रेमळ आवडीचे भजन, अंतरापासुनी. तत्काळची सन्मार्ग लागे, ऐसा विवेक अंतरी जागे, वक्तृत्व करिता न भंगे, साहित्य प्रत्ययाचे. सन्मार्गे जगास मिळाला, म्हणजे जगदीश वोळला, प्रसंग पाहिजे कळला, कोणी एक. प्रखर वैराग्य उदासीन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, स्नान संध्या भगवत भजन, पुण्यमार्ग. विवेक वैराग्य ते ऐसे, नुसते वैराग्य हेंकाड पिसे, शब्द ज्ञान येळिलसे, आपणची वाटे. नुसते वैराग्य दुराग्रही व वेडपट असते, तर नुसते शब्दज्ञान ओशाळवाणे व कंटाळवाणे वाटते. म्हणून विवेक आणि वैराग्य,
तेची जाणिजे महद्भाग्य, रामदास म्हणे योग्य साधू जाणती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक वैराग्य नाम समास चौथा. श्रीराम.